झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तान विरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये मोठा विजय मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिकन टीमने टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम तर राखलं। शिवाय बॅट्समन, बॉलर आणि ऑलराऊंडर या सर्व आघाड्यांवर दक्षिण आफ्रिकन प्लेयर्सचं वर्चस्व दिसतंय। दक्षिण आफ्रिकेची टीम टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 पोझिशनवर आहे, तर ओपनर हाशिम आमलानेही ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्कला मागे टाकत टेस्ट बॅट्समनमध्ये अव्वल स्थान काबीज केलंय। तर जोहान्सबर्ग टेस्टमध्ये पाकिस्तानच्या 11 विकेट्स घेत दाणादाण उडवणाऱ्या डेल स्टेननं टेस्टमध्ये आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय। जॅक कॅलिस सध्याचा सर्वोत्तम ऑलराऊंडर आहे, त्यामुळेच आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा आज दबदबा दिसून येतोय। आपण पाहतोय दक्षिण आफ्रिकन टीम टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल आहे। बॉलर दक्षिण आफ्रिकेचा अव्वल आहे, तर बॅट्समनमध्येही दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला अव्वल स्थानी आहे आणि ऑलराऊंड कामगिरी करणारा जॅक कॅलिस हा सुद्धा अव्वल स्थानी आहे। डेल स्टेननी पाकिस्तानची 11 विकेट्स घेत दाणादाण उडवली होती। डेल स्टेननी अव्वल बॉलर म्हणून आपलं स्थान काबीज केलंय। हाशिम आमलानी मायकल क्लार्कला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलंय, तर जॅक कॅलिस अव्वल स्थानी सध्या आहे। एकूणच आपण बघतोय सर्वच क्षेत्रामध्ये दक्षिण आफ्रिकन प्लेयर्स आणि दक्षिण आफ्रिकेची टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे। रणजी ट्रॉफीचं विक्रमी 40वे जेतेपद पटकावल्यानंतर मुंबईची टीम इराणी ट्रॉफीमध्ये सेहवागच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रेस्ट ऑफ इंडियाचं आव्हान पेलण्यास सज्ज झाली आहे। 6 तारखेपासून वानखेडेवर रंगणाऱ्या मॅचपूर्वी मुंबईला अजित आगरकरच्या दुखापतग्रस्त होण्यानं झटका बसलाय। आगरकरच्या ऐवजी अभिषेक नायर मुंबईचं नेतृत्व करणार आहे। मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात वानखेडेवर बुधवारपासून सुरू होणाऱ्या इराणी ट्रॉफी मॅचपूर्वीच मुंबईला धक्का बसलाय। कुशल नेतृत्वाच्या जोरावर मुंबईला 40व्यांदा रणजी चॅम्पियन बनवणारा अजित आगरकर दुखापतग्रस्त झालाय। त्यामुळे इराणी ट्रॉफीतून आगरकरने माघार घेतल्यानं अभिषेक नायर मुंबईचं नेतृत्व सांभाळणार आहे। तरी इंग्लंड विरुद्ध वन डे सिरीजमधून वगळल्यानंतर रेस्ट ऑफ इंडिया कॅप्टन वीरेंद्र सेहवागकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीज पूर्वी स्वतःला सिद्ध करण्याची संधी असणार आहे। तसंच इंग्लंड विरुद्ध टेस्ट सिरीज करता संधी न मिळालेल्या सुरेश रैनालाही टेस्ट टीममध्ये परतण्याचे वेध लागले आहेत। तुलनेत मुंबईची बॅटिंग लाईनअपही जबरदस्त आहे। रणजी सीझनमध्ये धावांची बरसात करणाऱ्या अभिषेक नायरसह सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि हिकेन शहावर मुंबईला मोठं टार्गेट उभारून देण्याची जबाबदारी असेल। त्यामुळे डोमेस्टिक क्रिकेटचे बादशाह असणाऱ्या मुंबईला रोखण्याचं आव्हान रेस्ट ऑफ इंडियाच्या बॉलर्सला असणार आहे। दुखापतीतून सावरलेल्या श्रीशांतसह नौखा, मोहम्मद शमी आणि अभिमन्यू मिथून फास्ट बॉलिंग अटॅक सांभाळतील, तर आउट ऑफ फॉर्म असणारा हरभजन सिंग, प्रज्ञान ओझा आपल्या स्पिनची जादू दाखवत टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी आतुर असतील। आगरकरच्या अनुपस्थितीत मुंबईचा पेस अटॅक कमकुवत वाटत असला तरी धवल कुलकर्णी आणि विशाल दाभोळकरसह स्वतः कॅप्टन अभिषेक नायर मुंबईचा पेस अटॅक सांभाळतील। स्पिन डिपार्टमेंटमध्ये मुंबईची मदार असेल ती अंकित चव्हाणवर। इराणी ट्रॉफीनंतर ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा असल्यानं भारतीय टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी या मॅचमधील कामगिरी दोन्ही टीम्सच्या प्लेयर्ससाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे रणजी चॅम्पियन्स विरुद्ध रेस्ट ऑफ इंडियात कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रिकेट फॅन्सचं निश्चितच लक्ष लागलेलं असणार। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।